डॉक्टर नितीन मोरे. अगदी थोडक्यात सांगायचं तर हा फेसबुकमधला असा फेस आहे ज्याच्या पहिल्या बुकचं आज इथे प्रकाशन आहे. फेसबुकच्या एशिया पॅसिफिक प्रदेशाच्या लर्निंग व डेव्हलपमेंट विभागाचे ते सध्या प्रमुख आहेत. 15हून अधिक वर्ष ते आधी गुगल आणि आता फेसबुकच्या या विभागाचे काम यशस्वीपणे पाहत आहेत. भाषाशास्त्रातली PhD चे अतिशय वेगळे उपयोजन ते करत आहेत. पण काही जणांना ते माहीत आहेत एक अतिशय सक्षम आणि अभ्यासू शिक्षक म्हणून, तर काहींना माहीत आहेत पुरुषोत्तमसारख्या स्पर्धात बक्षीस मिळवणारे रंगकर्मी म्हणून. काहींना माहीत आहेत संगीताचे रसिक जाणकार म्हणून, तर काहींना माहीत आहेत आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाने HRच्या कॉन्फरन्सेसमध्ये छाप पडणारे व्यक्तिमत्व म्हणून. अशी बहुआयामी ओळख असलेले डॉक्टर नितीन मोरे यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. मनोगतासारखं अवघड काम एकलकोंड्याला देणं हे तितकं योग्य नाही वाटत मला. पण आता काही भाग हा करावा लागतो, त्याच्यामुळे त्यातलं एक हे काम मी करणार आहे. आणि मला 4:45 मिनिटं दिलेली आहेत, त्याच्यामुळे तेवढा वेळ तुम्हाला मला सहन करावा लागेल. जेव्हा एकलकोंड्याचा कबिला करायचं ठरलं तेव्हा खरं म्हणजे मला कळत नव्हतं की हे पुस्तक आपण का करतोय. आणि जेव्हा माझी मेधाजींची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा त्यांनी अतिशय अशा प्रगल्भ प्रकाशिकेसारखा एक प्रश्न विचारला मला, ह्या पुस्तकामागची तुमची भूमिका काय, ह्या कविता तुम्हाला लोकांसमोर आणायच्यात, यामागे काय उद्देश आहे. मी म्हटलं अरे बापरे, उद्देश वगैरे काही नाही. लोक म्हणाले पुस्तक छापण्यासारख्या वाटतात, कविता म्हणून छापूयात. त्याच्यामुळे खरं म्हणजे मी पहिल्यांदा त्यांच्याकडे नेलं. पण ऑनेस्टली मी कविता लिहितो याच्यामागे मला एक मोठा विचार आहे आणि तो मला लोकांपर्यंत पोचवायचा वगैरे असं काही कधी मला वाटलं नाही. कविता लिहिताना कविता लिहिणं हा खूप आनंदाचा भाग आहे माझ्याकरता. काही अनुभव असतात, ते अनुभव इतक्या ताकदीने आपल्या मनाला हात घालतात की त्या अनुभवांना काहीतरी रूप देण्यापलीकडे आपल्याला इलाज उरत नाही कधी कधी. आणि मी बऱ्याचदा त्या अनुभवातनं जातो आणि मग जेव्हा तो अनुभव असा त्याचं जे काही एक अस्तित्व आहे ते शोधून काढायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण बसून आपला पेन बिन उचलायचा आणि मग एखादी कविता वगैरे होते. मग ती चांगली वाटली की म्हणायचं आपण लिहिली. असा माझा बऱ्याचदा अनुभव असतो. मला कविता लिहिताना खूप आनंद होतो, त्याच्यामुळे मी कविता लिहितो. त्याच्यात थोडासा स्वार्थ असा येतो की मी मग ज्या 4 लोकांना बऱ्या वाटतील त्याच 4 लोकांना वाचून दाखवतो. आपल्याला असं वाटतं ना, कविता वाचून दाखवल्यावर लोकांनी चांगलं म्हणावं, त्याच्यामुळे मी सामान्यतः जास्त लोकांना सांगत नाही. 4 लोकांना सांगितलं, हे लोक आवडली नाही तरी आपल्याला चांगली आहे असं सांगतील अशा 4 लोकांना सांगतो. पण असं झालं की मी 3 वर्षांपूर्वी जेव्हा सिंगापूरला स्थलांतर केलं तेव्हा तिथे एक शब्दगंध नावाचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमधली माझी एक चांगली मैत्रीण जुई चितळे इथे बसलेली आहे. तर मी तिकडे गेल्यानंतर त्या ग्रुपमध्ये सहभागी झालो आणि मग तिथे पण कविता वाचायला लागल्यावर या लोकांपैकी कोणी मला ओळखत नव्हतं. आता अजय मोकाशी पण इथे बसलेले आहेत त्या ग्रुपमधले, कोणी मला ओळखत नव्हतं तिकडे. आणि तरी त्या लोकांना त्या कविता चांगल्या वाटायला लागल्यावर मला प्रश्न पडला, अरे खरंच चांगल्या आहेत की काय कविता. त्याच्यामुळे मग जेव्हा मधुरा आणि तिची आई सिंगापूरला आले होते, तिचे बाबाई होते अर्थात, पण आता बाबा इथे नाही त्याच्यामुळे मी तिची आई म्हणून घेतो. तर ते जेव्हा आले होते सिंगापूरला तेव्हा आमचं असं चर्चा झाली की आपण काही प्रयत्न करूयात का. आणि मग मेधा राजहंस त्यांच्या ओळखीच्या आहेत असा विषय निघाला. आणि मग मेधाजींकडे कविता नेल्यावर त्यांना ॲक्च्युली कविता चांगल्या वाटल्या आणि ते अजूनही आतमध्ये ग्रीन रूममध्ये सांगत होत्या चांगल्या कविता आहेत. आता पुस्तक झाले त्याच्यामुळे ते म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही त्यांना. तर त्यांना त्या कविता चांगल्या वाटल्यावर मग मी जरा आणखी धाडस केलं. मी म्हटलं आपण धोंगडे सरांना एकदा विचारूयात, ते सिलेक्शनला मदत करतील का. आणि धोंगडे सरांकडनं जेव्हा सिलेक्शन होऊन कविता आल्या तेव्हा त्याच्यावर फार वाईट कॉमेंट्स नव्हत्या. त्याच्यामुळे मला एक जरा धीर मिळाला की खरंच या कविता छापण्यासारख्या असतील. त्याच्यामुळे फायनली आता पुस्तक तयार झालेलं आहे आणि तुमच्या हातात आहे. थोड्या वेळातच कॉपीज अवेलेबल असतील. मला वाटतं की कविता हा भाग माझ्या जास्त जिव्हाळ्याचा अशा करता की नेहमी मी जेव्हा इतर काही कवींच्या कविता वाचतो तेव्हा त्याच्यातनं मला दरवेळी चांगली कविता असेल तर एक चांगला दृष्टिकोन मिळतो. एक नेहमीची गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीने जाणवते, त्या दृष्टीने आपण आयुष्याकडे कधी बघितलेलं नसतं आणि त्यातनं जे अर्थ प्रतीत होतात आपल्याला आणि त्यातनं जी एक आयुष्याची श्रीमंती वाढते ती मला कवितेच्या बाबतीत खूप महत्त्वाची वाटते. मला असं वाटतं की एकलकोंड्याच्या कबिल्यातल्या 1-2 कवितांमध्ये तुम्हाला तसा काही वेगळा दृष्टिकोन मिळेल,
तुम्ही ज्या रोजचे जे अनुभव तुम्ही बघता त्यांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा नजरिया मिळेल आणि त्याच्यातनं तुम्हाला पण एक वेगळा दृष्टिकोन मिळून त्याच्यातनं काही मजा येईल असं मला वाटतं. सगळ्या कवितातनं होणार नाही अर्थातच, ते ती अपेक्षा करू नका, पण एक 4-2 कविता बऱ्या असतील. तर मला असं वाटतं की तो जो एक अनुभव मला कवितेतनं मिळतो तो मला जर सगळ्यांबरोबर वाटता आला तर तो वाटता यावा याकरता हा एकलकोंड्याचा कबिलाचा प्रयत्न. शेवटची एक गोष्ट सांगण्याशिवाय गत्यंतर नाही की कविता लिहिणं हा अवघड भाग असू शकेल. कदाचित मला कधी कविता लिहिताना अवघड वाटल्या नाहीत. कविता लिहिणं हा अवघड भाग असू शकेल, पण कवितेचं पुस्तक छापणं हा फारच अवघड भाग आहे. आणि एकलकोंड्याचा कबिला हे नाव ठेवल्याबद्दल मला इतकं बरं वाटतं की नुसतं एकलकोंडा नाव ठेवला असता आणि कबिला नसता त्यातलं काही सुद्धा झालं नसतं. त्याच्यामुळे कविता माझ्या आहेत, बाकी सगळं माझा कबिला. माझ्या ज्या जीवसच्या कंठस्थ मित्रांनी, आता मी नावं घेत नाही कारण कबिला आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळ पुरणार नाही आणि मृणाल इथे बसली आहे, ती घड्याळ बघतीये. त्याच्यामुळे माझ्या ज्या मित्रांनी हा प्रोजेक्ट पार पाडला हे फक्त त्यांच्यामुळे झालेलं आहे. कविता मी लिहिल्या, पण त्याच्या व्यतिरिक्त माझं याच्यात काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. मी सिंगापूरमध्ये बसून हो हे चालेल, हो हे चालणार नाही याच्या पलीकडे काही केलं नाही. सगळा मित्रपरिवार आहे. काही मित्रांची ओळख होईलच या समारंभात उरलेल्या वेळात, पण ज्यांची ओळख होणार नाही ते तुम्हाला यथावकाश भेटतील आणि तुम्ही कधी प्रोजेक्ट करणार असाल तर त्यांची मदत नक्की घ्या. खूप अनुभवी लोक आहेत आणि खूप प्रेमाने काम करतात. थँक्यू. एवढं बोलून मी थांबतो.